घोषणा घोषणा मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा है। काय सांगाल दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये झालेला आहे, कशा प्रकारचा विरोध तुम्ही दर्शवता ते? काल आपण बघितलं असेल तर अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे आणि प्रत्येकाला नाव आणि धर्म विचारून ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे आणि विशेष करून पर्यटकांवरती ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे, देशभरात हे आंदोलन सुरू आहे आणि याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे। आणि ज्या प्रकारे मारलं गेलेलं आहे ते बघता एकंदरीतच देशामधली अशा प्रकारची पहिलीच घटना असेल आणि ह्याचा बदला तर निश्चितपणाने हिंदुस्थान घेतल्याशिवाय राहणार नाही। पण पुढे सुद्धा अशा प्रकार होऊ नये याची सुद्धा काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि पुढे तशा प्रकारची तजवीज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये विशेष करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारने केंद्र सरकारने सुद्धा करायला हवी। कारण या प्रकारचे जर सुरक्षित आपला सगळा समाज असेल तरच पुढे जाऊन आपण सुरक्षित सर्व असू अशा प्रकारचं आता प्रत्येकालाच वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने याची तजवीज आता पुढे भविष्यामध्ये आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल। या हल्ल्याचं तुम्ही कशा प्रकारे उत्तर देत आहात, इथे निषेध व्यक्त करत आहात का? नाही, अतिशय दुःखद आहे जे आपण बघितलं की एवढ्या खालच्या पातळीवरचा हे प्रसंग आला आहे। पूर्ण देशावर आपण बघतो की एकदम निंदाजनक सर्व देशवासियांना सर्वात काळिंबा फासणारा हा एवढ्या खालच्या पातळीवरचा हा प्रसंग केला आहे आणि नक्कीच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी याच्यावर लवकरात लवकर आपले ॲक्शन घेतील आणि सर्वांना हेच आहे की इथून पुढे आपल्या देशाचं संविधान जे पण आहे सर्व आपण कायम स्थापित करून असं हे ठेवू। आणि ते शिक्षणातर्फे निषेध व्यक्त होत आहे त्या हो, आम्ही आमदार मंगेश कुडाळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आता जे आंदोलनाने जे निषेध व्यक्त केला आहे सर्व की ही अशी घटना पूर्ण एक भारतीय म्हणून अतिशय निंदाजनक आहे आणि आम्ही याचा तीव्र निषेध करतो। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। काय सांगाल, निषेध होत आहे? मी कुर्ला विधानसभा संघटक नंदू राणे आज या ठिकाणी काल झालेला अतिशय भयंकर असा काश्मीरमधला हल्ला भ्याड हल्ला याच्या निषेधार्थ शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदेसाहेब व आमचे विभाग प्रमुख आणि आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज निषेध मोर्चाचं निषेधाचं आयोजन केलेलं होतं आणि खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी कुर्ला विधानसभेमधले सैनिक या ठिकाणी उपस्थित होते। आपल्याला माहीत आहेच की असा प्रकारचा भ्याड हल्ला हा मला वाटते गेल्या 12 ते 14 वर्षामध्ये प्रथमच झालेला आहे आणि मी आपणास सांगू इच्छितो की सन्माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2014 पासून टेकओव्हर केल्यानंतर या भारतामध्ये शांतता नांदत होती, या काश्मीरमध्ये सुद्धा शांतता नांदत होती आणि कदाचित ह्या पाकड्यांना हे सहन झालं नसेल। आपण जर पाहिलं तर 370 हे कलम यासुद्धा सन्माननीय मोदी साहेबांनी आणलं। आत्ताच जर आपण बघितलं तर संसदेमध्ये वक्फ बिलसुद्धा आणलं गेलं आणि या सगळ्या गोष्टीचा राग हा ह्या पाकड्यांना आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अशांतता नांदवण्याचा प्रयत्न आणि अतिशय भ्याड हल्ला हा काल पहलगाम इथे केला गेला आणि या हल्ल्यामध्ये आमचे 28 भारतीय मृत्युमुखी पडले। महाराष्ट्रातले सुद्धा 2 जण यामध्ये मृत्युमुखी पडले। कालच या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी संदर्भ साधला, संपर्क साधला आणि ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करायला पाहिजे त्या गोष्टींची पूर्तता त्या ठिकाणी केली गेलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यांचा दौरा सोडून आज या ठिकाणी परतलेले आहेत। मी या निमित्ताने सांगू इच्छितो
की आपण हिंदुस्थानामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मतांचं राजकारण न करता हे असे जे पाकडे आहेत की जे मुस्लिम धार्जिणे जे लोक आहेत, पाक धार्जिणे जे लोक आहेत, यांना कुठल्याही प्रकारे कुठेही स्पेअर न करता आपण भारतीय म्हणून आणि हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि या भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करावा तेवढा कमीच आहे. मला खात्री आहे की आपली हिंदुस्थानसुद्धा एकदम जबरदस्त आपली यंत्रणा आहे आणि या हल्ल्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरच हा क्षण आपल्याला बघायला मिळेल. एवढंच बोलतो. परत एकदा या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. व्यक्त करत आहोत की आम्ही हे हिंदूंचं रक्त आहे. या इंडियात हिंदूंचं पर्यटकांसाठी गेलेल्या लोकांना हे चुन करून सामने घेऊन त्यांना मारतायत. हे आम्हाला सहन होणार नाही आणि ह्याच्या पुढे जर असं झालं आणि हे झालेलं आहे ते आज ना उद्या ह्याचा बदलाव घेतलाच पाहिजे आणि आम्ही मेलो तरी हरकत नाही, पण हे पाकडे जे आहेत यांना आम्ही जिवंत जाळल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.